हॅलो स्टुडंट्स, बघा आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा लेसन बघतोय. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर बघा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह कधी फाईंड करता येतं? जर स्टेटमेंट हे कंडिशनल स्टेटमेंट असेल तर, म्हणजेच जर सेंटेन्समध्ये इफ देन हे वर्ड असतील तरच त्याचा आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाईंड करू शकतो. तर बघा कॉन्व्हर्स कधी फाईंड करायचं आहे? तर बघा कॉन्व्हर्स ऑफ पी कंडिशनल क्यू. बघा कंडिशनल असेल तरच आपण त्याचा कॉन्व्हर्स फाईंड करू शकतो. म्हणजे जर पी कंडिशनल क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय येणार आहे? तर क्यू कंडिशनल पी. कॉन्व्हर्स म्हणजे बघा उलट लिहायचं आहे, आधी क्यू लिहायचं आहे आणि नंतर पी. पी कंडिशनल क्यू म्हणजे सेंटेन्समध्ये इफ देन असेल तर आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो त्याला. मग कंडिशनल स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय येणार आहे? तर क्यू कंडिशनल पी. तसंच इन्व्हर्स कसं फाईंड करतात? तर इन्व्हर्स ऑफ पी कंडिशनल क्यू. बघा पी कंडिशनल क्यू इज काय येणार आहे? निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. बघा इन्व्हर्स कसा फाईंड करतात? तर निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजेच कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी कंडिशनल क्यू इज निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. म्हणजे बघा स्टेटमेंटमध्ये जर इफ देन असेल तर ते स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट असतं आणि अशा कंडिशनल स्टेटमेंटचा आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाईंड करू शकतो. मग कॉन्व्हर्स म्हणजेच काय? तर क्यू कंडिशनल पी. नंतर इन्व्हर्स म्हणजे काय? निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय? तर निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. याच्या उलट लिहायचं आहे, इन्व्हर्सच्या उलट कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. बघा याच्यावरती 2 मार्कचा क्वेश्चन असतो, फाइंड कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर आपण एक एक्झाम्पल बघा कसं फाईंड करतात कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर बघा इथे एक एक्झाम्पल दिले. काय बघा एक्झाम्पल? इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. तर बघा ह्या स्टेटमेंटमध्ये इफ देन आहे म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आहे आणि कंडिशनल स्टेटमेंट आहे त्यामुळे आपण त्याचं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाईंड करू शकतो. तर बघा काय स्टेटमेंट परत एकदा बघा. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. तर याच्यामध्ये पी काय येईल? तर पी येणार आहे अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. इफ देन लिहायचं नाही आहे, पी काय येईल? कोणतं स्टेटमेंट येईल? अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. आणि क्यू काय येईल? अ फंक्शन इज कंटिन्युअस. इट इज कंटिन्युअस म्हणजे फंक्शनच कंटिन्युअस सांगितले त्यामुळे क्यू काय येणार? अ फंक्शन इज कंटिन्युअस. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय लिहिणार आपण? पी कंडिशनल क्यू. कारण की इफ देन आहे त्यामुळे याचा सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे पी कंडिशनल क्यू. ठीक आहे. मग आता याचा कॉन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. तर फर्स्ट कॉन्व्हर्स काय येणार? कॉन्व्हर्स कसं लिहितो आपण? क्यू कंडिशनल पी. आपण बघितलं आता फॉर्म्युला. कॉन्व्हर्सचा हा फॉर्म्युला आहे क्यू कंडिशनल पी. मग कंडिशनल असेल तर स्टेटमेंटची सुरुवात इफनेच करायची, इफ देन असलं पाहिजे. मग आधी क्यू लिहायचं आहे. क्यू काय आहे? अ फंक्शन इज कंटिन्युअस. मग काय येईल? इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. बघा कॉन्व्हर्स काय येणार आहे? आधी क्यू आणि नंतर पी. मग क्यू काय आहे इथं? अ फंक्शन इज कंटिन्युअस त्यामुळे सुरुवात काय होणार आहे? इफने. इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. हा झाला आपला कॉन्व्हर्स. तसंच इन्व्हर्स कसा फाइंड आउट करतात? तर इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. बघा इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. मग पीचं निगेशन लिहायचं आहे आधी सुरुवातीला. मग इफ कंडिशनल आहे त्यामुळे स्टेटमेंटची सुरुवात इफनेच होणार आहे. काय होईल? इफ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. आपला पी आहे, फंक्शन इज डिफरन्शिएबल, पण इथं निगेशन पी आहे त्यामुळे नॉट येणार आहे. काय येईल? इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन निगेशन क्यू आहे त्यामुळे काय येईल? देन इट इज नॉट
कंटिन्युअस. बघा काय येणार आहे, इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्सेबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. हा झाला इन्व्हर्स, फक्त निगेशन आहे त्यामुळे नॉट येणार आहे. इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्सेबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. आणि आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह इन्व्हर्सच्या उलट, आधी निगेशन क्यू, कंडिशनल निगेशन पी. म्हणजेच काय येणार, क्यू आधी येणार आहे, म्हणजे क्यू काय आहे, हो कंटिन्युअससाठी. त्यामुळे काय येईल, इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्सेबल. बघा, इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्सेबल. तर बघा, याच्यावरती 2 मार्काचा क्वेश्चन असतो, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी. मग इथे कंडिशनल स्टेटमेंट असतात, म्हणजे स्टेटमेंटमध्ये जर इफ देन असेल तरच आपण त्याचं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करू शकतो. मग कॉन्व्हर्ससाठी हा फॉर्म्युला आहे, क्यू कंडिशनल पी. आधी क्यू लिहायचं, नंतर पी. नंतर इन्व्हर्ससाठी निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. म्हणजे पी असेल त्याचं निगेशन आणि क्यू असेल त्याचं निगेशन लिहायचं आहे. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. म्हणजे इन्व्हर्स आहे त्याच्या रिव्हर्स, म्हणजे उलट लिहायचं आहे, निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. हे झालं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता बघा, याच्यावरतीच एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. एक्झरसाइज 1.3. तर इथे काय सांगितलं बघा, फर्स्ट क्वेश्चन, इफ ए हा सेट दिला आहे तुम्हाला 3, 5, 7, 9, 11, 12. काय सांगितले बघा, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत प्रत्येकाच्या. मी ते फर्स्ट काय दिले बघा, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. आता देर एक्झिस्ट दिले. देर एक्झिस्ट म्हणजे काय, ठराविक व्हॅल्यूला, सगळ्या व्हॅल्यू नाही आहेत. बघा, देर एक्झिस्ट आणि फॉर ऑल मधला आपण फरक बघितला आहे. देर एक्झिस्ट म्हणजे त्या सेटमधल्या ठराविक व्हॅल्यू, आणि फॉर ऑल म्हणजे सगळ्या व्हॅल्यूला ट्रू व्हायला पाहिजे. तर बघा, इथं देर एक्झिस्ट दिलं आहे, एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स हा एमधला पाहिजे, सच दॅट कंडिशन काय दिले, एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. आता इथे एक्सची व्हॅल्यू कोणती ठेवली की ॲन्सर 1 येईल, तर 9 ठेवली पाहिजे. म्हणजे 9 मायनस 8 केलं तरच 1 येतं. मग हा जो 9 नंबर आहे तो ह्या सेटमध्ये आहे का, तर आहे. ठीक आहे, 9 सेटमध्ये आहे. त्यामुळे इथे काय लिहिणार आपण, फॉर एक्स इज इक्वल टू 9, एक्स मायनस 8 म्हणजेच 9 मायनस 8 इज इक्वल टू 1. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 9 सॅटिस्फाईज द इक्वेशन एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. and the given statement is true and truth value येणार आहे टी. ठीक आहे, बघा, देर एक्झिस्ट इथं जर फॉर ऑल दिलं असतं तर हे स्टेटमेंट फॉल्स झालं असतं. पण इथं देर एक्झिस्ट सांगितलं, एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. म्हणजे 9 इथं ठेवलं तर 9 मायनस 8 केलं तरच ॲन्सर 1 येतं. मग हा 9 हा नंबर ह्या सेटमध्ये आहे, त्यामुळं हे स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. ठीक आहे, नंतर काय दिलं बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर. बघा काय सांगितले, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर. तर फॉर ऑल म्हणजे सगळ्या व्हॅल्यू इथं इवन नंबर यायला पाहिजेत. मग बघा, एक्स स्क्वेअर, तर सुरुवातीचा नंबर घेतला 3, 3चा स्क्वेअर केला तर 9, आणि 9 प्लस 3 12, 12 हा इवन नंबर येतो. नंतर कोणता नंबर घेतला, 5, 5चा स्क्वेअर केला. बघा, कंडिशन दिली एक्स स्क्वेअर प्लस एक्स, 5चा स्क्वेअर केला तर 25, आणि 25 प्लस 5 30, म्हणजे इवन नंबर आहेच. तसंच 7चं करा, 7चा स्क्वेअर 49, आणि 49 प्लस 7 56 येईल. 56, मग इवन नंबर आहेच. नंतर 9चा स्क्वेअर 81, 81 प्लस 9 90, 90 हा इवन नंबर आहे. नंतर 11चा स्क्वेअर केला, 11चा स्क्वेअर 121, आणि 21 प्लस 11 इवन नंबर येतोय. नंतर 12चा स्क्वेअर केला 144, आणि 144 प्लस 12 इवन नंबरच येणार आहे.
त्यामुळं सगळ्या ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्याचा स्क्वेअर केला आणि प्लस तो नंबर ॲड केला तर सगळे इवन नंबर येतात. त्यामुळं फॉर इच एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर. द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. बघा कंडिशन ही दिली आहे, ही ट्रू होते का बघायचं आहे. फॉर ऑल आहे त्यामुळे सगळ्या व्हॅल्यूला बघायचे ट्रू होते का. त्यामुळे सगळ्या व्हॅल्यूला ही कंडिशन ट्रू होते, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. आता बघा नेक्स्ट सांगितले देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. आता देअर एक्झिस्ट म्हणजे ठराविक व्हॅल्यूला. मग आता इथे अशी कोणती व्हॅल्यू आहे की त्याचा स्क्वेअर केला तर 0पेक्षा लहान येईल. तर अशी कोणतीच इथे व्हॅल्यू नाही. 3चा स्क्वेअर सगळ्या नंबरचे जर स्क्वेअर केले तर ह्या सगळ्या नंबरचे स्क्वेअर हे पॉझिटिव्ह येणार आहेत. मग पॉझिटिव्ह येणार आहेत. मग एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 येईल का. नाही येणार आहे. त्यामुळं देर इज नो एक्स इन ए विच सॅटिस्फाईज एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स. बघा लक्षात आले का. देअर एक्झिस्ट म्हणजे एक तरी नंबर असा पाहिजे होता की त्याचा स्क्वेअर हा 0पेक्षा मोठा यायला पाहिजे होता. पण इथं असा कोणताही नंबर नाही आहे की त्याचा स्क्वेअर 0पेक्षा मोठा येईल. ठीक आहे. सगळे स्क्वेअर हे पॉझिटिव्ह येणार आहेत. त्यामुळे ही कंडिशन जी आहे ती फॉल्स येणार आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू जे येणार आहे एफ. तसंच बघा नेक्स्ट सांगितले फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज ॲन इवन नंबर. त्या फॉर ऑल म्हणजे सगळे नंबर बघायचे. तरी ते एक्स म्हणजे हे सगळे नंबर इवन नंबर आहेत का तर नाही आहेत. हे सगळे नंबर ऑड नंबर आहेत. बघा फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज ॲन इवन नंबर म्हणजे सगळे नंबर पाहिजेत. तर इथे सगळे नंबर इवन आहेत का नाही आहे. फक्त 12 इवन आहे. बाकीचे सगळे नंबर हे ऑड आहेत. त्यामुळे काय येणार आहे द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स म्हणजे एफ येणार आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट सांगितले बघा देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x + 8 ग्रेटर दॅन 40. बघा 3x + 8 केलं तर त्याची व्हॅल्यू 40पेक्षा मोठी यायला पाहिजे. मग देअर एक्झिस्ट म्हणजे ठराविक व्हॅल्यू. तर बघा सेटमध्ये कोणते नंबर आहे आपला 3. सुरुवातीचा नंबर 3. मग 3 × 3 9. 9 + 8 केलं तर 17. मग 17 मोठा आहे का नाही आहे. नंतरचा नंबर आहे 5. मग 5 + 3 15 आणि 15 + 8 केलं तर काय होईल 23 येईल. मग इथे 23 ग्रेटर दॅन 40 येईल का नाही आहे. नंतरचा नंबर आहे 7. 7 × 3 केलं तर 7 × 3 21 आणि 21 + 8 29 येईल. 29 ग्रेटर दॅन 40 आहे का तर नाही आहे. परत 9 जर घेतलं तर 9 × 3 27 आणि 27 + 8 35 येईल. मग 35 ग्रेटर दॅन 40 आहे का तर नाही आहे. नंतरचा 9 नंतरचा नंबर आहे 11. 11 घेतलं 11 × 3 33 आणि 33 + 8 केलं तर 41 येईल. बघा मग 41 ग्रेटर दॅन 40 आहे. म्हणजे 41 हा 40पेक्षा मोठा आहे. मग x = 11ला ही व्हॅल्यू ट्रू होते. नंतरचा नंबर आहे 12. हे नंबर आपण ह्या सेटमधले घेतोय. 3ला कंडिशन ट्रू होत नाही आहे. 5ला पण फॉल्स येते. 7ला पण फॉल्स येते. 9ला पण ट्रू होत नाही. 11ला ट्रू होते. नंतरचा नंबर आहे 12. तर 12 घेतलं तर बघा 12 × 3 36 आणि 36 + 8 44. मग 44 ग्रेटर दॅन 40 येतं का तर येतं. त्यामुळे काय लिहिणार आपण फॉर x = 11 and x = 12 सॅटिस्फाईज द इक्वेशन 3x + 8 ग्रेटर दॅन 40 आणि ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. बघा देअर एक्झिस्ट म्हणजे सगळ्या व्हॅल्यूला नाही, त्यातल्या ठराविक व्हॅल्यूला ती कंडिशन ट्रू होते का तर होते. 2 व्हॅल्यूला ती कंडिशन ट्रू होते. त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू आहे आणि जी ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. तसंच नेक्स्ट दिले बघा फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 2x + 9 ग्रेटर दॅन 14. फॉर ऑल म्हणजे सगळ्या व्हॅल्यूला ही कंडिशन ट्रू व्हायला पाहिजे. तर बघा फॉर इच एक्स बिलॉंग्स टू ए 2x + 9 ग्रेटर दॅन 40. बघा ट्रू करून बघा. पहिली व्हॅल्यू आहे 3. 3 × 2 6. 6 + 9 15. 15 मोठं आहे 14पेक्षा. नंतरचा नंबर 5 घेतला. 5 × 2 10. 10 + 9 19. 19 पण ग्रेटर दॅन 14 आहे. नंतर 7. 7 × 2 14. 14 + 9
मोठंच असणार आहे, म्हणजे सगळ्या व्हॅल्यूला इथं ही कंडिशन ट्रू होते, त्यामुळे हे ट्रू स्टेटमेंट आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. बघा, ट्रूथ व्हॅल्यू देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल मधला फरक लक्षात घ्या. देअर एक्झिस्ट म्हणजे ठराविक व्हॅल्यू, त्या सेटमधल्या ठराविक व्हॅल्यूला ते स्टेटमेंट ट्रू झालं पाहिजे, आणि फॉर ऑल म्हणजे सगळ्या व्हॅल्यूला ते स्टेटमेंट ट्रू झालं पाहिजे. दोन्हीतला फरक लक्षात घ्या, देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल. तसंच बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. ड्युअल्स फाईन करायचं. मग ड्युअल्समध्ये आपण बघितले, ड्युअल्स म्हणजे काय तर रिप्लेस करायचं आहे. अँडच्या जागी ऑरच्या जागी अँड. टी असेल टॅटॉलॉजी स्मॉल टीच्या जागी सी लिहायचं आहे आणि सीच्या जागी स्मॉल टी लिहायचं आहे. तर इथे तसंच दिलं आहे बघा, पी ऑर क्यू अँड आर. म्हणजे ड्युअल्स काय येणार आहे, पी ऑरचं काय होईल अँड, इथं क्यू अँड आहे, अँडचं काय होईल ऑर आर, हे आहे असंच येणार आहे. नंतर इथे पण बघा, पी ऑर क्यू अँड आर ऑर एस. याचे ड्युअल्स काय येईल, पी अँड क्यू येणार आहे, ऑरचं अँड होईल, ह्या अँडचं ऑर होईल आणि ह्या ऑरचं अँड होईल. सिम्बॉल फक्त चेंज होणार आहेत. तसंच पी अँड निगेशन क्यू. याचे ड्युअल्स काय येतील, पी ऑर निगेशन क्यू होणार आहे. बघा, निगेशनमध्ये काही फरक होणार नाही, निगेशन आहे असंच राहणार आहे, फक्त या अँडचं ऑर होणार आहे. तसंच इथे निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड पी ऑर क्यू अँड निगेशन आर. तर इथे काय होईल, निगेशन पी आहे असंच, अँडचं ऑर, निगेशन क्यू आहे असंच, ह्या अँडचं ऑर होईल, पी ऑरचं काय होईल अँड क्यू, नंतर ह्या अँडचं ऑर होईल, निगेशन आर आहे असंच. नंतर इथे बघा, सी ऑर पी अँड क्यू ऑर आर. तर सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, ह्या कॉन्ट्राडिक्शनचं काय होणार टॅटॉलॉजी म्हणजे स्मॉल टी, ऑरचं होईल अँड, नंतर पी ह्या अँडचं ऑर होईल, क्यू ऑरचं काय होणार आहे अँड आर. तसंच निगेशन पी ऑर क्यू अँड आर अँड टी. निगेशन पी ऑरचं काय होईल अँड क्यू, इथं अँड आहे, ह्या अँडचं ऑर होईल, आर आहे असंच, हा अँडचं ऑर होईल आणि हा टी आहे, ह्या टीचं काय होईल सी. तर बघा, फक्त इथं सिम्बॉल चेंज करायचं, तर रिप्लेस अँडचं ऑर होईल, ऑरचं अँड होईल, टीचं सी होईल आणि सीचं टी होईल. ठीक आहे. निगेशन जे आहे ते आहे असंच ठेवायचं आहे, निगेशनमध्ये काही चेंज होणार नाही आहे. निगेशन आरचं ड्युअल निगेशन आरचं येणार आहे. निगेशन डज नॉट चेंज, निगेशन आहे ते आहे असंच राहतं, चेंज होत नाही, फक्त सिम्बॉल चेंज करायचे. तस नेक्स्ट बघा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचे. तर इथे बघा, फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं आहे, एक्स प्लस 8 ग्रेटर दॅन 11 ऑर वाय मायनस 3 इज इक्वल टू 6. मग इथे बघा, पी काय येईल तर एक्स प्लस 8 ग्रेटर दॅन 11 आणि क्यू काय येईल वाय मायनस 3 इज इक्वल टू 6. मग इथे ऑर आहे, म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, पी ऑर क्यू. बघा, हा सिम्बॉलिक फॉर्म आहे, सिम्बॉलिक फॉर्म याचा येणार आहे ऑर आहे, त्यामुळे हा सिम्बॉलिक फॉर्म झाला पी ऑर क्यू. याचं निगेशन आपण कसं लिहितो, आपण निगेशन बघितले स्टेटमेंटमध्ये, जर ऑर असेल निगेशन ऑफ डिजेक्शन, बघा पी ऑर क्यू असेल तर याचं निगेशन कसं लिहितो, निगेशन पी अँड निगेशन क्यू. हे आपण फॉर्म्युले बघितलेत. तर बघा, पी स्टेटमेंट लिहिलं, क्यू स्टेटमेंट लिहिलं, स्मॉल क्यू, नंतर याचा सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे पी ऑर क्यू आणि याचं निगेशन काय येणार, निगेशन पी अँड निगेशन क्यू. हा फॉर्म्युलाच आहे, निगेशन ऑफ डिजेक्शन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर इथे बघा, मग काय लिहिणार आपण, निगेशन पी म्हणजे एक्स प्लस 8 ग्रेटर दॅन 11. याचं निगेशन काय येईल, एक्स प्लस 8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11 येणार आहे. इथे ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅनच्या जागी काय होणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 11. ऑर आहे, ऑरचं काय होणार आहे अँड आहे, अँड सिम्बॉल आहे, त्यामुळे अँड वाय मायनस 3 इज इक्वल टू 6 आहे. निगेशन क्यू आहे, त्यामुळे काय लिहिणार वाय मायनस 3 इज नॉट इक्वल टू
6 त्याचं निगेशन लिहायचं आहे. पीचं निगेशन, क्यूचं पण निगेशन लिहायचं आहे आणि ऑरचं फक्त अँड होणार आहे. ठीक आहे. तसंच नेक्स्ट आहे बघा, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. नेक्स्ट निगेशन फाईंड दिले बघा. काय करायचं आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रम्बोस. तर बघा, इफ अँड ओनली इफ आहे स्टेटमेंटमध्ये, त्यामुळे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, तर पी काय येईल बघा, ती क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आणि क्यू काय येणार, इट इज अ रोम्बोस. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, पी बाय कंडिशनल क्यू. स्टेटमेंटमध्ये इफ अँड ओनली इफ आहे, त्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, पी बाय कंडिशनल क्यू. मग बाय कंडिशनलचं निगेशन कसं लिहितो, तर आपण फॉर्म्युला बघितला आहे बघा. हा निगेशनचा फॉर्म्युला आहे. बाय कंडिशनल जर स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन आपण ह्या फॉर्मने लिहितो आहे. कोणता फॉर्म्युला आहे, तर पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. बघा, आधी पी अँड निगेशन क्यू आहे, ऑर क्यू अँड निगेशन पी आहे. मग याचं स्टेटमेंट कसं लिहिणार, पी म्हणजे काय आहे, तर क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. तर बघा, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड आहे. अँडच्या ऐवजी आपण बट पण यूज करू शकतो. बट निगेशन क्यू आहे, त्यामुळे निगेशन क्यू काय होणार, बट इट इज नॉट रोम्बोस. निगेशन क्यू आहे, त्यामुळे रोम्बोस दिले, आपण काय लिहिणार, नॉट रोम्बोस. नंतर ऑर आहे, ऑर काय आहे, क्यू आहे, ते क्यू काय लिहिणार, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बोस अँड आहे. अँड काय लिहिणार, बट निगेशन पी म्हणजे काय लिहिणार, निगेशन पी म्हणजे बट इट इज नॉट स्क्वेअर. बघा, निगेशन पी आहे, त्यामुळे काय लिहिणार, नॉट स्क्वेअर. तर बघा, जर स्टेटमेंटमध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर ते बाय कंडिशनल असतं आणि बाय कंडिशनलचं निगेशन ह्या फॉर्म्युला आहे, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. हे फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवायचे. ह्या फॉर्म्युल्यानं आपल्याला स्टेटमेंटचं निगेशन फाईंड करता येतं. तसंच बघा, नेक्स्ट आहे, इट इज कोल्ड अँड रेनिंग. मग अँड आहे म्हणजे हे कंजक्शन येणार आहे. पी काय येणार, इट इज कोल्ड आणि क्यू काय येणार, इट इज रेनिंग. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, पी अँड क्यू. म्हणजे निगेशन कसं लिहितो आपण, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे काय लिहिणार आहे, ती इट इज नॉट कोल्ड, ऑरचं सिम्बॉल आहे, ऑर निगेशन क्यू म्हणजे इट इज नॉट रेनिंग किंवा नॉट रेनिंग लिहिलं तरी चालेल. तसंच बघा, नेक्स्ट आहे, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. बघा काय सांगितले, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. तर पी काय येणार इथं आधी, इट इज रेनिंग आणि क्यू काय येणार, वी विल गो अँड प्ले फुटबॉल. मग इफ देन आहे स्टेटमेंटमध्ये, त्यामुळे जर सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी कंडिशनल क्यू. मग पी कंडिशनल क्यू असेल तर त्याचं निगेशन कसं लिहितो आपण, पी अँड निगेशन क्यू असं लिहितो आहे, पी अँड निगेशन क्यू. मग पी कसं लिहिणार, पी लिहिणार आधी म्हणजे इट इज रेनिंग अँड सिम्बॉल आहे, अँड निगेशन क्यू काय लिहिणार, वी विल नॉट गो. बघा, निगेशन क्यू आहे, त्यामुळे काय लिहिणार, वी विल नॉट गो अँड आहे, अँडचं काय होईल, ऑर. अँड आहे इथे, ऑर नॉट प्ले फुटबॉल. बघा, निगेशन लिहितोय, इट इज रेनिंग, पी आहे असंच लिहिला, नंतर अँड लिहिणार, अँड निगेशन क्यू काय लिहिणार, वी विल नॉट गो, अँडचं ऑर होईल, ऑर नॉट प्ले फुटबॉल. ठीक आहे, हे झाले ज निगेशन. तसंच नेक्स्ट आहे बघा, रूट 2 इज अ रॅशनल नंबर. याचं काय येणार, रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. बघा, निगेशन लिहितोय, रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर किंवा असं लिहिलं तर चालतंय, रूट 2 इज अ इरॅशनल नंबर. ठीक आहे. तसंच बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. नेक्स्ट सांगितले, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. ऑलच्या जागी काय लिहिणार, ऑल म्हणजे सगळ्या व्हॅल्यूच्या जागी आपण सम लिहू शकतो. सम म्हणजे काही व्हॅल्यू. मग काय लिहिणार, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. निगेशनच लिहायचं आहे, त्यामुळे स्टेटमेंटमध्ये नॉट येणार आहे आणि ऑलच्या जागी फक्त सम येणार आहे. लक्षात ठेवा, ऑल असेल
तर सम लिहायचं आहे किंवा सेंटेन्समध्ये सम दिला असेल तर समच्या जागी आपण ऑल लिहितो. मी ते ऑल आहे तर मग ऑलच्या जागी काय लिहिणार आहे, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. तसंच बघा नेक्स्ट आहे फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. मग फॉर ऑल आहे, फॉर ऑलच्या जागी काय येणार आहे, देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन, एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. डिव्हिजिबल बाय 4 दिले त्यामुळे आपण काय लिहिणार आहे, इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. आणि फॉर ऑलच्या जागी देअर एक्झिस्ट येणार आहे. तसंच बघा देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स मायनस 17 लेस दॅन 20. मग इथे काय येणार, देअर एक्झिस्टच्या जागी फॉर ऑल लिहिणार आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स मायनस 17 लेस दॅन आहे. मग इथे काय येणार, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. बघा काय लिहिले, देअर एक्झिस्टच्या जागी फॉर ऑल लिहिणार आहे. एक्स बिलॉंग्स टू एन आहे असं सच दॅट काढायचं, सेमिकोलन द्यायचा आणि एक्स मायनस 17 लेस दॅन 20 आहे तर एक्स मायनस 17 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20 असं लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.